तर आज एकादशी आहे आणि एकादशी नाही पकडली त्यामुळं मला कमेंट आल्या की, आणि ह्याच्या आधी पण आले होते की ही स्वामींची भक्ती करते आणि अंडी मटण खाते म्हणून हिचं असं हिचं वाटोळ होतं असं तसं. तर पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते की देव म्हणत नाही उपवास धरा मी तेव्हा तुमचं चांगलं करेन. आणि मी ना अशा घरात नाही जिथं माझी सगळी माहेरची माळकरी आहे ती कोणी मटण वगैरे खात नाही. माझे वडील आई बाबा भाऊ चुलता चुलते अशा येते की त्यांच्या घरात नाही सगळ्यांच्या माळा येत्या आणि ती पण विठ्ठलाच्या येत्या. त्यामुळे विचार करा मी कोणत्या संप्रदायातून आली, तिकडची सगळी माळकरी आहे ती माझी. आणि मी माळ घालणार होती पण त्याला काही कारण होतं जे तुम्ही पुढं बघालच. तर माझ्या इकडे देवपूजा करून झाले. मधनं भांग पाडलाय बाळानं. हाताने मेकअप करते कधी पण उठल. जाते चला मी इकडे स्वयंपाक करायला घेतले म्हणजे भात आणि कालवण झाले. आता मला बनवायचे भाकरी त्यात देवपूजा करून घ्यावं म्हटलं. म्हणजे उशीर केली, अगरबत्ती संपली तर डबल अगरबत्ती लावली. भोरनं अंधार पडलाय बाहेरचा बल्ब गेल्यामुळं, नाही घरातला बल्ब गेल्यामुळं बाहेरचा बल्ब घरात लावलाय आणि बाहेर अंधार आहे. आता मला फक्त भाकरी बनवायची आहे. तोपर्यंत सोनूच्या पप्पाचा फोन आलेला की मी यायला लागलोय म्हणून. आणि आता म्हटलं स्वयंपाक काय करू, कालवण तर केलं या, आता डबल काय करू वाढवू. तर ते बोलले की मी सगळ्यात काही खाल्लेलं नाही. तर म्हटलं ठीक आहे मग खाल्लं नाही तर असं पण, अगं थांब ना बाळा थांब ना जरा. तर म्हणलं तर रात्रीचा जर प्रश्न आहे मग उपवासच धरला. त्यांनी काहीच नाही खाल्लेलं, म्हणलं फक्त पाणी पिलं बाकी काहीच खाल्लेलं नाही. उपवास घडलाय त्यांचा. मला आजच्या व्हिडिओला पण कमेंट आलेले की म्हणजे असेच नेगेटिव्ह वगैरे की वर्षाची एखादी असते ती पण नाही धरली म्हणून हिच्यासोबत असं होतं तसं होतं. बरंचसं काय आता देवाच्या मनात नसेलच माझ्याकडून ते घडवून घ्यायचं तर ते नाही घडवून घेतलं. पण माझ्या नवऱ्याने निरंकार धरला होता. आता माझी कॅपॅसिटी नाही आहे किंवा मला ना 17 आयटम खाऊन हिनं उपवास धरलाय. तर माझ्याकडून नाही झालेलं पण माझ्या नवऱ्याने ते पूर्ण केलं. मला लई छान वाटते. नाहीतर सकाळ धरणं एक कुठंतरी मनात होतं की यार उपवास करायला पाहिजे तर वर्षात नाही, बाकीचं नाही केलं तर चालतं हा तरी करायला पाहिजे तर. पण जेव्हा नवऱ्याकडून ते ऐकलं ना तेव्हा इतकं भारी वाटलं की बास. तर चला आता मग त्यांना म्हटलं की असं पण घरात काही खिचडी नाही आहे. तर ते डबल अर्ध्यातून आले होते माघारी गेले तर खिचडी आणण्यासाठी. वाजते बहुतेक गाडी. तर ते येतील त्यांसाठी काहीतरी घेऊन. आमचं तर झालं फक्त भाकरी बनवायची माझ्यापुरती. हे तर बोलले की मी नाही खाणार. वाजते गाडी आमची. तर असं चला आल्यानंतर त्यांना सांगते, बोलूया आपण त्यांच्यासोबत. का उपवास आहे गाठला म्हणलं गड होती म्हटलं मग ते मग वडत होतं मग गाडल्या लशा मग खायचं. तर सोनूच पप्पा आलं तर आणि त्यांना वाटलं माझा पण उपवास आहे म्हणून खायला घेऊन आलं. तर इकडे मी खिचडी आता ठेवली आहे. माहित नाही तर कशाला बोलत्या. तर इकडे टाकलंय बनवायला. मी माझ्यासाठी भाकरी बनवली एक आणि कालवण बनवलं पावट्याचं आणि भात भरपूर बनवलेला या. हो पप्पाच्या पायाला लागले आणि एवढं खायला घेऊन आलं तर म्हणतात तुझा उपवास आहे म्हणून आणले. एवढं प्रेम स्वतःसाठीच आणले पण माझं नाव करायचं हसतं तर अटकीवरनं म्हणले स्वतःसाठी. मग ह्यातलं मला काय आवडतं मला बोटानं दाखवा मला. काय पण खायचं. मला फक्त चिप्स आवडतं आणि ही टेस्टी असलं तर. आणि ही मला केळाचं पण नाही आवडत, ही बुंदी पण नाही आवडत. आणि हे सगळं स्वतःसाठी माझ्यासाठी फक्त एवढंच असेल मला वाटतं. काय आहे मग काय शाबू काय ते लायलन असू द्या, लायलन काय असेल ते असेल त्याला तेच म्हणते ते ना. तुम्ही काय म्हणते सांगा कमेंटमध्ये. आणि माझ्यासाठी घेऊन आले. आणि पायाला दुखापत केली बघू. हर रोज आहे प्रत्येक आठवड्याला काय ना काय विघ्न मागायचे बघू दाखव. काय दुखापत आहे का मग काय आहे ती जास्त आहे का किरकोळ लागलेलं आणि याला असलेलं बघू इकडं इथलं दाखवा ना. ह्या पायाला काहीतरी झाले बरं. हा बघा त्या दिवशी इथं लागलेलं अजून 8 दिवस नाही झाले तोपर्यंत इथं लागले. दगड का काहीतरी पडला या टायलीचं हे खोलताना. टायली खोलायचीच नसते ना, हळू करायचं ते जास्त करताय. त्यांना काळजी नाही ना स्वतःची. त्यांची काळजी आपण करतोय म्हणून ती त्यांची काळजी करत नाही. तर काय म्हणताय
आणि आमचा पगार किती आलाय बघायचंय. 200 झाला असं. किती येतं 500 600 700 800 850 850 हजार म्हणणार ती 850 पगार आहे फक्त आमचा. अयो. अहो, ते पाय. ह्यातलं पण बाजार नाही आणला कारण आता उद्या बाजार करायचा आहे. घरात सामान नाही, पीठ नाही. भाकरी केली कालच, चपात्याचं पीठ संपलंय. तर एवढ्यात तांदूळ, गहू, बाजरी, तेल, शेंगदाणं आणि बाजार 800. हाड हाड झोपली असं काय बघा. होणार आहे. जाऊ दे, चला. बघा. आज जे कमेंट आलेलं ना त्याच्याविषयी मला बोलायचं आहे की ही कोणता दिवस पाळत नाही, ती असंच मटण खाते, ती असं खाते. ती आपण कोणता दिवस पाळत नाही का, कोण म्हणतं? असे कमेंट येते. त्या उपवास नव्हता धरला ना आज म्हणून. कोणी? मी आम्ही हां बघताय सगळ्या देवांचं. असं त्यांना वाटतं कमेंट करणाऱ्यांना. पण ना आता एकादशीचा विषय सांगते. माझ्या माहेरी माझ्या बाबांच्या, आजीच्या, पप्पाच्या, मम्मीच्या, भावांच्या, म्हणजे माझं तिकडचं माहेरची सगळी वारकरी संप्रदायात गेलेली आहे. ती आम्हीच असेल म्हणजे पुरी की त्यांनी माळा घातल्या नाही. त्या आता काय काय चुलत्याच्या पुरीने घातल्या, त्या आम्ही नाही ते घातल्या नाही. तर आमची सगळे येते तिकडची माळकरी येते. त्यामुळे विचार करा की मग मी कोणता सण सोद पाळत असेल का किंवा वार पाळत असेल का. जास्त करून आमच्या तिकडे मटण बिटन काय केलेलं जात नाही. एखाद्या वेळेस इच्छा असेल कोणाला खाण्याची तर, नाही तर नाही. सगळी माळकरीच आहेत या. मला पण जावाय तर बोंबलं तिथं. हां जावाई इकडं वर बघा ना. हां सांगा. जावायला खावं वाटतं पण नाही केलेलं जात कारण आमच्या तिकडं सगळी माळकरीच आहेत. त्यामुळं करण्याचा विषय येतच नाही. मग कसं होतं, तुम्हीच आणा आणि तुम्हीच करा आणि तुम्हीच खावा असं म्हणजे त्यांचं होतं. त्यामुळं आम्ही तिकडे गेलं का म्हणत पण नाही आम्हाला आणा बिना काय. आणि आम्ही जातो ना, किती छान दिसतं. थांब ना, ज्यावेळेस आम्ही जातो का नाही, गपकी माग सरक, ज्यावेळेस आम्ही जातो ना त्या दिवशी त्यांचा शनिवार असतो किंवा एकादश तरी असती किंवा संकष्टी चतुर्थी तरी असती. मग त्या दिवशी तर मुळीच नाही, अंडी पण भेटत नाही ते आम्हाला. असं काय काय. झालं डोळ्याला? डोळ्यात गेलंय वाट. त्यामुळे अशा कमेंट करत जाऊ नका माझ्या माहेर. काय म्हणायचं, असं कमेंट करणार कोण आहे? ती काय माहिती? ती खातच नसेल. माहित नाही कोण आहे. पण त्यांचं म्हणणं असं होतं की म्हणजे आपण सांगतो ना आम्हाला पैशाची अडचण असते किंवा म्हणजे आहे खरं आहे तरी याला आपण दाखवतो ना व्हिडिओ मधनं, काय खोटं दाखवतो का. मग काय उपाशी मारायचं होय? खायचं नसतं. नाही, त्यांचं म्हणणं की आम्ही कोणत्या वारी खात नाही आणि स्वामींचं भक्त आहे तर मग कशाला करायचं असं तसं. हं. कुठला देव म्हणत नाही की असं, कुठला देव म्हणत पण नाही की एखाद्या प्राण्याला कापून खा म्हणून. आणि कुठला देव असं पण म्हणत नाही की आत्मा मारून माझी भक्ती करा. तुमच्या परीनं जेवढं होतं तेवढं करा आणि आमच्या परीनं जेवढं होतं ना तेवढं आम्ही करतो. गुरुवार पाळतो आणि आमच्यात आठवड्यातनं एकदा जर पैशाची जास्तच अडचण असली ना तर महिन्यातनं एकदाच आम्ही खातो. खरी गोष्ट आहे. तुम्ही बघितलंय कधी की आम्ही कंटिन्यू आठवड्यातनं 2 वेळा 3 वेळा आणले नाही भेटत. आमची परिस्थितीच नाही की आम्ही. पण इतकं कोण आहे तो? कोण आहे, लेडीज आहे का जेंट्स आहे, थांब ना, लेडीज आहे का जेंट्स आहे माहित ती नाही. काय आणून देते का काय करते? म्हणून मी माझ्या नवऱ्याला कमेंट सांगत नाही. माझा नवरा लय खालच्या लेवलला बोलेल त्यामुळे मी जास्त त्यांना घेत नाही त्याच्यात. पण मला एवढंच सांगायचं आहे की असं नसतं. प्रत्येकाच्या इच्छेनुसार जे त्याच्या भक्ती म्हणजे परीनं ज्याची ती भक्ती करत असतात. आम्ही गुरुवारचं नाही खात, फक्त खाल्लं तर शनिवारचंच खात असेल, नाहीतर नाहीच आम्ही कधी खात. असं कोणतंच नाही किंवा अरे हां आता बड्डेला तेवढं आधीमध्ये आणलं असेल, कोणी पाहुणे आलं तर आम्हाला आधीमध्ये भेटतं, नाही तर आम्ही शनिवार बस एकच वारी खातो. बाकी मग सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार अजिबात नाही खात. जे रिअल आहे ते रिअल आहे. आणि आहे आम्ही स्वामींचं भक्त. आमच्या परीनं जेवढं होतं तेवढं करतो. गुरुवार पाळतो, उपवास धरतो. जेवढी त्यांची सेवा होती ना तेवढं आम्ही करतो आमच्या परीनं. आणि घेत असेल देव आमची साधी भोळी सेवा मानून, बस एवढंच, बाकी काय नाही. आणि माझी पण एक इच्छा होती की मला पण माळकरी नवरा भेटावा, त्याला अंडी मटणाचं व्यसन नसावं. पण तसं नाही झालं. चांगला खाणारा पिणारा भेटला, रोज खायला दिला तरी कटाळणारा नाही. पण मी माझ्या नवऱ्याला पण असं ताब्यात आणले. माझं आता ते पण नाही ते इतकं खात नाही, तर आधी त्यांना रोज दिलं ना तर ते कटाळत नव्हतं. आता नाही खाता का हो इतकं तुम्ही? हां नाही. आता आम्ही ना भाज्याच खातो. आता आम्ही भाज्याच खातो जास्त करून. तुम्ही बघितलं असेल आमच्यात भाज्याच असतात. नाहीतर ह्याच्या आधी मग रोज अंडी असायची, असायचं ते असायचं. पण आम्हाला पण आदळ घडल्यापासनं
म्हणजे मला तर माहीत आहे, कारण माहेरची परंपरा किंवा म्हणतात ना, मी ज्या घराण्यातनं आली ते मला माहिती होतं. मग मी इकडं थोडं थोडं माझ्या नवऱ्यावरती चालू केलं की हा दिवस नसतो खायचा, तो वार धरायचा असतो असं. ह्याच्या आधी ह्यांच्यात असं मी कधी नव्हतं बघितलं कोणत्या वारी. आज संकष्टी आहे तरी पण ती खात होती, अंगारकी आहे तरी पण ती खात होती, कोणी पकडत नव्हतं. आता बऱ्यापैकी सगळी करायला लागतात म्हणतात ना, एकामेकाचं बघून थोडं शिकलं जातात. ही रानात राहणारी माणसं, त्यांना गावात काय चाललं हीच कळत नाही. ह्यांना कुठल्या सणासुदीचं काही भानच नसतं. मी तिकडं का नाही गावात राहते, त्यामुळं कसं शेजाऱ्यांनी केलं आहे का आपल्याला पण ती करावं लागतं. नाहीतर म्हणणार ह्यांना कशाचा नाद नाही असं तसं. आणि गावात राहणाऱ्या माणसाचं बघा जीवन कसं असतं. रानात राहणारी अक्कलकोंडी, त्यांना काय शुभाशुभच नसतो की सण आहे आणि आपण हे करावं ते करावं. पण माझं तसं नाही. मी रानात राहत असले तरी ते काय आणून देते तिला वाडा 500 रुपये पाठव. तसं नाही त्यांचं म्हणणं. त्यांनी त्यांचं मत सांगितलेलं की असं असं करते ती. पण आमच्यावर दिवस असतील, कारण आमच्या मागं उचापत्यालाही करून ठेवल्या त्या आम्ही. आमचा पगार कमी पडतो आणि उचापती जास्त झाल्या त्या, म्हणून कधी कधी पैशाची अडचण येते आम्हाला, आम्ही मान्य करतो. पण त्यात आमची चुकी नाही ना की आम्ही अंडी मटण खाल्लं म्हणूनच आमच्या हे दिवस आला, असं नसतं. अरे माळकरी माणसाला पण टेन्शन असतं, त्याच्या डोक्याला पण भरपूर साऱ्या कुटाणा असतात. हे तुम्हाला माहीत आहे का? आता माझं वडिलांचं बघून घ्या की माळकरी येतं, प्रत्येक उपास करतात, तापास करतात, देवाची इतकी भक्ती करतात, पण तरी पण काही ना काही संकट त्यांच्या मागं असतं. असं नाही की देवाचं लय केल्यानंतर ना देव पाठीशी उभा राहतो, असं नाही. राहतो, आपली पण प्रामाणिकपणे भक्ती असावी, मनापासून असावी, वर्ण नसावी, दिखाव्याची नसावी. आम्ही दिखाव्याची करतच नाही, आम्ही मनापासून करतो. खाऊन पिऊन आम्ही खाऊन पिऊन करतो, पण मनापासून करतो. कोण असेल कमेंट करणार. जाऊ द्या, माझं आता मिस्टर लय बोलायला लागलं तर लय तापलं तर. आम्ही पण हे असं करतं तर म्हणून मी त्यांना, मग आता विचार करा मी कसं आटोक्यात आणलं असेल खाणं पिणं यांचं. नाहीतर हे पण असंच होतं काय आहे तेव्हा. कारण त्यांचं पण म्हणणं होतं की देव नाही उभं राहतं, देव नसतं तसं, त्यांना काय चांगलं केलं असं ते म्हणत होतं. पण एखादी वेळ अशी येऊन जाते ना की हा बाबा न देव असतो, मग ते कळतं. बी नसले आता त्यांचं जाद्या, पण अशा कमेंट करत जाऊ नका. आम्ही पण वारकरी आहे, मला पण माळ घालायची इच्छा होती. मी किती दिवस मटण खाल्लं नव्हतं मागच्या वर्षी, आठवतंय का? 2 दिवस म्हणते गाबडी. किती दिवस खाल्लं नव्हतं मटण? 4 दिवस. मी सोडलं होतं, पण मी इतकी आजारी पडली ना, मला चक्कर येत होती या. तो अंगावरती नाईट वगैरे उठायला लागलेलं, आणि डॉक्टरनं तेव्हा सांगितलं की मग तिथं देव राहिला का बाबा? लय आजारी पडलेली मी, खतरनाक आजारी पडलेली. आणि डॉक्टरने सांगितलं की एवढा अशक्तपणा आहे कशानं आलाय, मग अंडी मटण खावा, आधीच तुम्ही असतानाच अशक्त आहे. मग म्हटलं की खाल्लं पाहिजे आता. त्याच्यावरती पण मी तेव्हा पण सांगितलं, तेव्हा कमेंट आलेली की त्यानं थोडी ताकद येते, फळानं येते. पण ना शरीरात जी कमतरता आहे ना ती भरून काढावीच लागते. ती प्रत्येक गोष्ट फळानंच भरून निघाल असं नाही. अंडी पण शरीरासाठी चांगली असते ती. आणि मग मी तेव्हापासून खायला सुरुवात केली. नाहीतर मी सोडलेलं, भरपूर दिवस खाल्लं नव्हतं मी. पण माझी अवस्था अशी झालेली ना, चक्कर मारत होतं अक्षरशः. आणि काही आजार नसताना चक्कर येणं, उठलं तरी चक्कर, चालतं चालतं असं भिंगणं, ती चांगली गोष्ट नसते. मग मी डबल सुरुवात केली खायला. आणि मी दुसरी कुठलंच नाही खात, मटण चिकन मी नाही खात, फक्त अंडी खाल्लं तर खाते आणि मासं. बाकी दुसरं मला स्वतःहूनच नाही आवडत. बघितलं तरी वास पण मला सहन नाही होत. पण नवरा तसला भेटलाय त्यामुळे मला करावं लागतं, एवढीच गोष्ट आहे. असं चला, जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. बालाचं व्यवस्थित उजेड पडू नये म्हणून यांचा फोन घेतला आहे मी. आणि मलाच नाही, अशा भरपूर जणांना कमेंट येतात की असं असं, म्हणजे जी स्वामींची भक्ती करते त्यांनाच बरं का, की तुम्ही स्वामींची भक्ती करताय आणि मग तुम्ही अंडी मटण खाऊन कुठलं भक्ती असते का, असं तसं. आम्हाला जसं जमल तसं आम्ही करणार, आणि जेवढं आम्ही करणार तेवढंच फळ आम्हाला देव द्या. म्हणत नाही स्वामी, खाऊच ना. जाऊ द्या चला. आता मी यांना खिचडी देते खायला, आणि मी पण जेवते आणि झोपतो. लय बोलणार आहे आता ही. आता नैवेद्य वगैरे ठेवून घेतला, वापा निघते तर अजून गरम गरमच ठेवलंय असं. तर चला, आता सोनू पप्पा गेलं तर बाहेर, त्यांना फोन आलाय म्हणून. आता तोपर्यंत मी सोनूला जेवायला देते. ये बस, चल, ये हिला झोप आली, ये बस. ती तोपर्यंत ही जेवल देऊ तुला. पप्पांना उशीर लागल, त्यात ते कधी येतात आणि कधी नाही.